चला थोडी आता घाई करायची आहे. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सामिती ब्राह्मण संघ आयोजित भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्यातील मॅच नंबर 3 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू बॅकअप लेंथ होता आणि त्या चेंडूवरती मात्र कौस्तुभ वझेला. चेंडूला परखता आलेला नाहीये आणि मिस होणारा हा चेंडू बॅटची कडा घेऊन एका धाब्यासाठी जातोय. धावपलकाचा श्रीगणेश झालाय. सिंगल धाव येताना दिसते. पावसाचं सावट जरूर आहे, परंतु आपल्या सर्वांची क्रिकेट खेळावरची आवड, त्याच्यावरती असलेलं प्रेम, त्याच्याप्रती असणारी ती श्रद्धा, या सर्व गोष्टी आपल्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे आजूबाजूला पाऊस पडत असताना सुद्धा आपल्या इथे पाऊस जोरदार आलेला नाही आहे. मॅचेस होणार आहेत आणि त्यामुळे ही मॅच सुरू होतीये आणि सुरू होत असताना विकास 11 बोळिंज हा संघ सर्वप्रथम फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूत एक धाव आली. करमाळ संघ थोडी घाई करा. टोटल 20 संघांनी भाग घेतलाय, म्हणजे 240 खेळाडू, त्यांच्या जोडीला जवळजवळ 2000 पाठीराखे आणि जवळजवळ 20,000 प्रेक्षक. यांनी देव पाण्यात बुडवून ठेवलाय. तर कशासाठी? पाऊस पडू नये याच्यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेला आहे. 240 खेळाडू, त्यांच्या जोडीला जवळजवळ 750 ते 800 त्यांचे पाठीराखे. बघा, सगळ्यांना खेळायची इच्छा आहे आणि ही इच्छा देवाला सुद्धा मारायची नाही आहे आणि त्यामुळे देव त्याचसाठी या मैदानाचा पाऊस थांबू नये. असो, मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत, अन्यथा चौथ्या षटकाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. पंचांकडून ही ताकीद देण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यायची. करमाळे संघ शॉर्ट बॉल बाहेरच्या दिशेने निघत असताना चेंडू निघून चालला. वाईडच्या दिशेने अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. मंदार खूप मोठी मेहनत संपूर्ण आपल्या या सर्व क्रीडा समितीची आहे, ज्याने या स्पर्धेला मागील हप्त्यामध्ये होणारी स्पर्धा एक हप्ता एक्सटेंड झाली. त्यानंतर पावसाचं सावट, अनेक संकटांवरती मात आणि त्यानंतर अखेरकार तो शनिवारचा दिवस उजळलाय आणि उजळत असताना मॅच नंबर 3 कडे आपण जातोय. आजच्या दिवसभराच्या 7 मॅचेस बाकी आहेत ही मॅच पकडून. यानंतर 6 मॅचेस आपल्या 7 मॅच यानंतर बाकी आहेत. बघा, मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या मागे निघून गेला. डिक्लेअरच्या दिशेने एकदा धावपलकामध्ये ऍड होईल. सिंगलने धावपलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचले 4 वरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. किती धावा बघितल्या जातात. मागील मॅचमध्ये आपण धावपलकांचा ग्राफ काहीसा वेगळा आपण बघितला, कारण धावा मोठ्या प्रमाणात येताना दिसल्या होत्या. या मॅचमध्ये काय त्या धावा दिसतील का? वाघेश्वरी वाघोली संघाने बाजी मारली आणि मागील मॅचमध्ये त्याने एक चांगला विजय संपादन केला. आर्यनच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आहे, द स्माइली फेस ऑफ वाघोली. हो, यावेळेला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने स्वतः कर्णधार यष्टरक्षक चेंडूच्या मागे जातोय, तोपर्यंत एकदा येते. नंतर विकास 11 बोळिंज म्हटलं की एक ताकदवर संघ. मागील 2-3 वर्षाचा ग्राफ जर आपण बघितला तर बोळिंजचा काहीसा हाय राहिलाय, म्हणजे त्यांचा ग्राफ पडू दिलेला नाहीये. आता म्हणूनच या संघासमोर खेळणं हे बाकीच्या संघांसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. आता या चॅलेंजला ते कसं सामोरं जात आहेत, म्हणजे म्हणतात ना, एखादं यश संपादन करण्यासाठी जितकी मेहनत लागते त्यापेक्षा जास्त मेहनत तुम्हाला एखादा खिताब किंवा एखादं यश तुम्ही संपादन केलं तर ते कायम ठेवण्यासाठी लागते. आता ते कायम ठेवण्यासाठीची कसरत आहे. परंतु मी गोलंदाज कौस्तुभचं कौतुक करेल, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळले, कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाहीत, नाही हार्दिकला नाही कौस्तुभला. पहिलं षटक जवळ शेवटचा चेंडू बाकी आणि 6 वरती धावपलक घेऊन थांबलाय. सर सांगतात ना, प्रत्येक खेळाडू व प्रत्येक संघ हा त्यांच्या गोल्डन व टॉप याच्यावरती असतो. तर बोळिंज संघ जो आहे, हा मागील 2 ते 3 वर्ष त्यांचा गोल्डन पिरियड चालू आहे. त्यांचा कोणताही हो, क्या बात आहे, क्या बात आहे. फ्लाईट होती, खूप मोठी फ्लाईट, आणि त्यानंतर चेंडूने अचानक डेप्थ घेत असताना चेंडू मागे निघून गेला. मला वाटतं एक धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपाने. हो, येस अंपायर, सिंगल धाव असेल. पंचांचा विचारविनिमय चालू आहे. येस, डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येताना दिसेल. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 6-7. सर, तर आपण बोळिंज संघाविषयी जे बोलत होते, विकास 11 बोळिंज मागील 3 ते 4 वर्ष झाले त्यांचा आलेख हा वाढत आहे. आलेख वाढत आल्यानंतर आपण जर आता सध्याच्या घडीला इथे
जवळजवळ 80% मुलं जे आहेत हे शेअर मार्केटवरती ट्रेडिंग करत आहेत. तर त्याच्यावरती जे वेव्हज सांगतात की चढता क्रम उतरता क्रम त्याच्यानुसार जातो, परंतु बोळीन संघ हा टॉपवरती आल्यानंतर त्यांचा अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आल्यानंतर ते बॅलन्सवर आहेत. ते आता त्यांचा अप ट्रेंडवरती साईडवेज, म्हणजे शेअर मार्केटच्या भाषेत बोलायचं झालं तर अप ट्रेंड नंतर त्यांची आता साईडवेज चालू आहे. बघा, काही क्षेत्रामध्ये तुम्हाला ते सातत्य ठेवणं एका वेळेला सोपं राहतं, पण खेळामध्ये तुमचं ते सातत्य कायम ठेवणं याच्यासाठी खूप मोठी मेहनत लागते. कारण वर्षानुवर्ष, म्हणजे जसं एक वर्ष पलटतं, जसे हंगाम पलटतात तसे एकामागोमाग एक. चला 15 मिनिटांचा अवधी आहे 3 षटकांसाठी. तुम्हाला 4थ्या षटकासाठी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल, अन्यथा एक्स्ट्रमच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पहिला चेंडू इथे स्क्वेअर म्हणजे अतिरिक्त स्वरूपाची धाव देताना दिसतोय. सिंगलने धावफलक ॲड होताना दिसेल. आणि म्हणूनच खेळामध्ये ते सातत्य ठेवणं ही खूप मोठी टास्क असते, खूप मोठं चॅलेंज असतं. आणि त्या चॅलेंजला स्वीकारलंय बोळीन संघाने. परंतु करमाळे संघाचं मी कौतुक यासाठी करेल कारण पहिल्या षटकामध्ये बघा कौस्तुभने कोणताही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. जर का इथे कोणताही मोठा फटका न येऊ देता 24 चेंडूंमध्ये 30, 28, 32 किंवा 25 अशा जर धाबा दिसल्या तर करमाळे संघ इथं थोडा वरचढ होऊ शकतो या मॅचमध्ये. अखेरकार पायावरच्या चेंडूला ऑन ट्रायच्या रूपाने खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. चांगली फिल्डिंग एकाच रूपांतर 2 मध्ये हार्दिक. जबरदस्त कॉल. 2 धावा घेण्यासाठी सर्वात मोठी कला तुमच्यामध्ये काय असणं गरजेची ती म्हणजे पहिले धाव घेत असताना चपळाईनं ती धाव कंप्लीट करणं हे कौशल्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं. हार्दिकने तेच केलं. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा कॉल मिड म्हणजे विकेटच्या मध्यभागी गेल्यानंतर दिला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केला. धावफलकाची धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 11 आहेत. कौस्तुभ वाजे नाव सर्वत्र गाजे असा फलंदाज. चेंडू जातो सीमारेखा पार. षटकार. सर, आपण बोळीन संघांचं एक हे केलं की जवळजवळ 7 ते 8 खेळाडू जे आहेत हे त्यांचे उत्कृष्ट फलंदाज आहेत. त्याच जोडीला त्यांच्याकडे 5 ते 6 उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. हे एक बॅलन्स संघ आहे. तर त्याच्या विरुद्ध खेळणारा करमाळा संघ हा 10 वर्ष, मी सांगतो की 10 वर्षापूर्वी जसं आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघ हा डार्क हॉर्स होता, तसा करमाळा संघ जो आहे हा अतिशय डार्क हॉर्स असा संघ आहे. त्यांच्यामध्ये 2 ते 3 सागर झाला, प्रथम झाला, 2 ते 3 जे बॅट्समन आहेत व गोलंदाज अष्टपैलू खेळ खेळतात. करमाळ्यामध्ये मोजकेच खेळाडू खूप चांगले खेळतात. पण एक दुसरी बाब, त्यांना आज अशी एक संधी आहे. बघा, संधी 2 प्रकारची असते, एक सकारात्मक एक नकारात्मक. आता पहिली गोष्ट नकारात्मक कशी होते तर विकास 11 हा एक इन्फॉर्म असणारा संघ पहिल्याच मॅचमध्ये तुमच्यासमोर उभा राहतोय, म्हणजे तिथे थोडंसं दडपण आहे. पण दडपणापेक्षा ही मोठी संधी आहे. जर का अशा पद्धतीने या मॅचला बघितलं म्हणजे इथे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे असं जर बघितलं तर कदाचित या मॅचमध्ये तुम्ही सुद्धा तुमचा रंग दाखवू शकता. धावफलकाचे धावा किती आहेत? 18 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झाला 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. खूप मोठी करमाळे संघाला संधी आहे एका बलाढ्य संघाला मात देण्याची, ती सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये. आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न असणार आहे करमाळे संघाचा. बघूयात. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. चेंडूंचा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मितेशने टिपलाय, झेल संपलाय. हार्दिकचा खेळ. फलंदाज बाद. सर, मी तर म्हणेल या सामन्यामध्ये म्हणजे मागचा जो एक टुर्नामेंट झाली आमची त्याच्यामध्ये करमाळा संघ सेमीफायनलला आलेला व बोळीन विरुद्ध पराभूत झाला. परंतु या संघामध्ये दडपण जे आहे ते करमाळापेक्षा किंचित जास्ती दडपण हे बोळीन संघावर असेल. कारण करमाळे संघाला गमावण्यासारखं काही नाही आहे. तर बोळीन संघाला त्यांनी जे कमावलं आहे ते राखण्याची त्यांच्याकडे अपेक्षा व त्यांच्या प्रेक्षकांची सगळ्यांची आशा अपेक्षा आहे. तर अतिरिक्त किंचितचं दडपण हे बोळीन संघावर असेल. करमाळा संघाकडे गमावण्यासारखं काय नाही आणि त्यांच्याकडे मेन म्हणजे युवा व समतोल असा संघ करमाळा संघ आहे. ज्या अनुषंगानं कौस्तुभने पहिलं षटक हाताळलं, दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं विकेट आल्यानंतर ते दडपण बनवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काही प्रमाणात यश मिळालंय. म्हणजे कधी कधी तुमचा सकारात्मक विचार सुद्धा तुम्हाला एखादा सामना जिंकून देऊ शकतो. आणि तो सकारात्मक विचार आता कशा पद्धतीनं करमाळे संघ दाखवतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. तुर्तास 4 चेंडूचा खेळ. धावफलकाचे धावा 18. धावांची स्थिती जर आपण बघितलं तितकी वाईट नाही आहे, परंतु
शरीराच्या दिशेने येणाऱ्या चेंडू आणि त्या चेंडूला लेग फ्लिक केलं, चेंडू निघून गेला. एका धाब्यासाठी डिक्लेअरच्या स्वरूपाने ही धाव येईल, सिंगल. एका धोक्याने तितका फरक पडणार नाहीये मंदार. या मॅचला जिंकण्यासाठी किंवा चांगल्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी, एका मोठ्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी पार्टनरशिप खूप गरजेची आहे. पार्टनरशिप बरोबरच तुम्हाला पार्टनरशिप बरोबरच किती धावांचं टार्गेट ठेवायचं हा सुद्धा मनामध्ये एक एम असणं गरजेचं. म्हणजे तुम्ही एक टार्गेट मनामध्ये सेट करणं गरजेचं, ही बॉलिंगची गरज आहे. दुसऱ्या बाजूला करमाळे संघांना विचार काय करणं गरजेचं आहे, कोणत्याही प्रकारे मोठा फटका नाही येणार याची जरी काळजी घेतली तरी सुद्धा एक असं धावफलक ज्याचा पाठलाग करता येईल ते त्या धावफलकापर्यंत थांबवता येऊ शकतं समोरच्या संघाला. धावफलकाचे धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 21 षटक दुसरं संपलं, तिसऱ्या षटकाची सुरुवात. बघा करमाळे संघ आपण थोडी घाई करा, कारण 2 षटकांसाठी खूप जास्त वेळ घेतलाय. अगोदरच आपण वातावरणाच्या बाबतीत या अगोदर चर्चा केली, त्यावेळेला सांगितलं होतं की थोडा स्पीडअप करा, थोडी घाई करा. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. सो दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारी मॅच यानंतर होणारी मॅच 2 संघांमध्ये असणार आहे. दत्तगुरु पडई विपक्ष सद्गुरु वटार. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन गोलंदाज प्रथम याच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा शॉट ऑफ लेंथ आणि तो चेंडू लेगस्टंपच्या बाहेर निघून झालाय. पंच दंडित करतायत, सांगतात वाईट आहे. हुक करण्यासाठी तयार होते प्रथम, पण हुक करण्या अगोदर त्यांनी बघितलं की दिशा भरकटली आहे आणि भरकटलेल्या दिशेला कोणत्याही प्रकारे छेडखानी करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. असं असताना अतिरिक्त स्वरूपाची धाव येते. बघा पुन्हा एकदा विनंती मी करेल करमाळे संघाला की आपण वेळेचं भान ठेवा. 2 षटकासाठी आपण जास्त वेळ घेतलेला आहात. ओ यावेळेला जय 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 जनगॉन फलंदाज प्रथम बाद. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला बघा कशा पद्धतीनं उसळी देण्याचा प्रयत्न केला गेला. कौतुक करावं लागेल प्रथमचं. प्रथमला बाद केलंय. प्रथम चेंडूवरती बाद केलेला आहे. तो प्रथम चेंडू पण वाईड नंतरचा. आता या प्रथमच्या बॅटरमधून हा प्रथम जिंकला. आपण मागील स्पर्धेमध्ये बघितलं होतं वठारचा प्रथम, बोळींचा प्रथम. एका वेळेला बोळींच्या प्रथमने बाजी मारली, दुसऱ्या वेळेला वठारच्या प्रथमने बाजी मारली. आता इथं करमाळ्याच्या प्रथमने बाजी मारली आहे आणि बोळींचा प्रथम बाद झाला आहे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, मिस्टर सुमित नाईक. सुमित नाईक SBPL मध्ये सर्वात जास्त महागडा खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि बोळींच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अजून एक नाव मैदानाच्या आतमध्ये येतात. कौतुक आहे. दुसऱ्या बाजूला प्रथमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, पहिल्या एक्स्ट्राच्या धाबेनंतर विकेट मिळवली. 22 वरती धावफलक थांबलं. आता 22 वरती धावफलक थांबत असताना नेक्स्ट बॉल बघूयात कशा पद्धतीने हाताळला जातोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती पुन्हा एकदा पंच घोषित करतात वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. कुठेतरी जास्त चेंडूवरती दडपण आणण्याचं कार्य, म्हणजे जास्त त्या चेंडूला दाबण्याचा प्रयत्न इथं केला जातोय किंवा मोठी ग्रीप बनण्याचा प्रयत्न. हुक करायचं होतं चेंडूला, परंतु चेंडू निघून गेला. स्वर्लकच्या दिशेने क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक, परंतु चेंडू जाईल एका धाब्यासाठी. सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. वाईड नंतर सिंगल काही हरकत नाहीये, पण वाईड नंतर चौकार षटकार अशा काही गोष्टी जर का मंदार दिसल्या तर मात्र तुमच्यावरती वाईट वेळ येण्यापासून कोणी थांबू शकणार नाहीये. आणि जोपर्यंत ती वाईट वेळ येत नाही तोपर्यंत तरी तुम्ही स्वतःच्या खेळाला एन्जॉय केलं तर बरं, अन्यथा तुम्हाला मैदानाबाहेर सुद्धा जावं लागेल. बघा जसे ढग गडगडायला लागलेत, आमच्या यशचे डोळे वरती आकाशामध्ये फिरायला लागलेत. सर्वात जास्त काळजी यशला आहे. पाऊस पडला, पावसाच्या अगोदर पाऊस पडला, सर पडायच्या अगोदर, नंतर या मैदानात सतत जर तुम्ही रस्त्यावरून जाताना जरी बघाल तरी सुद्धा यश तुम्हाला इथंच दिसेल. ढग गडगडायला लागले आणि यशचे डोळे गरगरायला लागले आणि यशला खूप काळजी आहे या मैदानाची.
हो पुन्हा एकदा उचलून घेणार चेंडू. क्या बात आहे. बॅक ऑफ लेंथ आणि या चेंडूला कोणत्याही प्रकारे उत्तर देता आलेलं नाहीये कौस्तुभला. सर 4 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये मागील 2 चेंडू डॉट, 2 वाईट जरूर आल्यात, परंतु त्या व्यतिरिक्त 4 चेंडूमध्ये धावा किती खर्च झाल्यात. 24 वरती धावफलक थांबलंय. नेक्स्ट बॉल. ओ स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडून घेतले उंची बरोबर गाठलंय अंतर. चेंडू होतोय छूम अंतर. चेंडू सी मारेगा पार. षटकार. षटकार आला. 6 धावा आल्या आणि 6 धावाने धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलाय मंदार. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 10च्या आसपासची सरासरी आपल्याला आतापर्यंत दिसतीये. बॉल द्यायचा आहे. कुडू सर आपल्याकडे जुना बॉल आहे ना. बॉल आला. घ्या इकडून आला. घ्या. मॅच चालू करायची आहे. चला पडई आणि वटार. दत्तगुरु पडई आणि सद्गुरु वटार दोघांच्या नावामध्ये गुरु आहे म्हटल्यानंतर आता या 2 संघांदरम्यानची मॅच सुद्धा बघणं. आणि सर दोन्ही गावाचं गाव मंदिर जे आहे हे दत्तांचं आहे. क्या बात आहे. दत्तगुरूंची कृपा दोघांवरती आहे. आज कोणावरती सर्वात मोठी कृपा होणार. मला वाटते दत्त मंदिराला 75 पूर्ण झाली होती मागील वर्षामध्ये. याच वर्षी पडईमध्ये. ओ यावेळेला पायावरचा चेंडू आणि त्याला लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू निघून गेला. दुसरीचा प्रयत्न. रॉंग कॉल. कोण. येस फलंदाज बाद सुमित नाईक. याला मैदान सोडावं लागेल. अजून एका विकेटचं पतन. 1 more विकेट डाऊन फॉर टीम बोळींज. सर तुम्हाला बोललो तसं बोळींज विरुद्ध खेळण्यासाठी करमाळेकरांना त्यांचे 100 नाही तर 150% एफर्ट्स द्यावे लागतील. कारण बोळींज संघ हे संधीचं सोनं करणं हे बोळींज संघ जाणतात. नाही ज्या वेळेला एक कडवा प्रतिद्वंदी समोर असतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या बेसिकवरती खूप एकाग्रतेने. यस धावफलकात धावा 31. षटक संपलं. 3रं शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या बेसिकवरती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करायचं आहे. मिस्टेक्स नाही होणार याच्यावरती जर का व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं, समोरच्या फलंदाजांना मेहनत करण्यास भाग पाडलं तर मात्र कदाचित तुमचा कंट्रोल चांगला त्या मॅचवरती बसू शकतो. विशाल यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. एक तोडफोड फलंदाज 30 पडायचे 31 आहेत. 31 सर मागील 3 मागील 2-10ची सरासरी याही सामन्यात पहिल्या 3 षटकानंतर राखलेली आहे. पहिला सामना आठवेल. पहिल्या सामन्याची पहिली इनिंग 10ची सरासरी 3 षटकामध्ये, परंतु 4थ्या षटकामध्ये फक्त 2च धावा होत्या. इथून असं काहीसे षटक कर्णधार मंदार यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि मंदार चला लवकर घाई करा. मंदार यांच्या हातामध्ये चेंडू आणि मंदार काय ती दमदार कामगिरी करेगा. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड प्रीतच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. बघा जसं मी म्हटलं होतं ना की मगाशी ती 10ची सरासरी पहिल्या मॅच मध्ये ती मेंटेन नव्हती राहिली. आता इथं मेंटेन ठेवावी लागणार आहे. आणि प्रीत इन्फॉर्म बॅटर मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूने काहीसं वेगळ्या पद्धतीने स्वतःला संपूर्ण सामिती ब्राह्मण संघ अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सिद्ध केलंय, दाखवून दिलंय त्याची ती वेगळी ओळख. आणि असा प्रीत मैदानाच्या आतमध्ये आला. यॉर्कर हाताळला गेला परंतु ते यॉर्करवरती योग्य ते उत्तर नव्हतं. अगदी असफल झाले त्या चेंडूला खेळण्यासाठी आणि तिथे मात्र एकदा धाव कंप्लीट झाली. सिंगल धावफलक पुढे जाते. ओ यावेळेला चेंडू एसटी वरती. काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. वन्स अगेन यॉर्कर. सातत्याने यॉर्कर हाताळणं हे खायचं काम नाहीये. एकाच लेंथ एकाच लाईन वरती गोलंदाजी करणं यासाठी खूप मोठी मेहनत लागते. परंतु मंदारने सांगितलं मी आहे दमदार त्यामुळे माझा परफॉर्मन्स होणार आहे धुवाधार. आणि असं करत असताना फलंदाज कौस्तुभ वझे याला मैदानाबाहेर पाठवलंय. फलंदाज बाद. बघा ना प्रत्येक संघाची एक स्ट्रॅटर्जी असते आणि त्याच्यासाठी एक म्हणजे खेळाडू 11 जणांच्या व्यतिरिक्त एक बुद्धिवाला खेळाडू असतो. आता बघा बोळींज संघाचे मागचे
पूर्ण टुर्नामेंटमध्ये राजेश हा ओपनरला होता, सलामीला आलेला यायचा फलंदाज. आता या सामन्यामध्ये बघितलं तर राजेश हा जवळजवळ 5व्या ते 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला आहे. तर माझ्यामध्ये कुणाल नाईक यांची अतिशय धूर्त अशी खेळी आहे की आपण चेक करू फलंदाजांना हा यावं पुढच्या 3 चेंडू झालेले आहे. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. मंदारांचा पुढचा चेंडू राजस्थानना आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. आपल्या पहिल्याच चेंडूवरती राजस्थाननी मिनी हेलिकॉप्टर शॉट मारला होता. हेलिकॉप्टर लँड झालाय सीमा रेषा पार. राजेशच्या प्रत्येक षटकाराला सार्थक पाटील नवाळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ते मगाशीच लगावण्यात आलं होतं आणि ते बक्षीस लागू झाले. राजेश एक असा फलंदाज आहे तो कधीही येऊन कधीही वादळी खेळी करणं जाणतो. हो पुन्हा एकदा यावेळेला डेप्थ होणारा चेंडू आणि त्याचा वेट करत होते टप्प्यासाठी आणि तो वेट थोडासा लांब झाला आणि चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलची कहाणी. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आणि असं असताना धावपलकरती धाबा 44-44 वरती धावपलक येऊन थांबलंय आणि असं असताना बघूयात शेवटच्या अंतिम चेंडूवरती काय करते. चला शेवटचा बॉल आहे, थोडं टाकून घ्या लवकर. मोठा पटकासाठी जात होते यावेळेला बॅटची एज अँड गॉन. राजेश पाटील बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट ब्रेक थ्रू आणि असं असताना पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 45 लक्ष ठेवलं गेलं करमाळे संघासमोर विकास इलेवन बोळिंज या संघाच्या माध्यमातून.
हल चला कव्हर सटले गेलेले आहेत आणि त्यामुळे लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. बघा दर्शकांना आता विनंती आहे, कव्हर्स आतमध्ये येतील बाहेर जातील, तुम्ही क्विक मैदानाबाहेर यायचंय, कारण तुम्ही जितके फास्ट बाहेर याल मैदान लवकर खाली कराल तितक्या क्विक मॅच चालू होतील. कव्हर साठले गेलेले आहेत त्यामुळे करमाळे संघ आपले 2 फलंदाज त्वरित पाठवा. नेक्स्ट मॅचचा टॉस वटार आणि पडई संघाचे कर्णधार. चला या लवकर. दत्तगुरु पडई विपक्ष सद्गुरु वटार. मला वाटतं खूप वेळ झाला अनाऊन्स करून या दोन्ही संघाच्या कर्णधारांना. आपण त्वरित आलात तर बरं होईल. चला दर्शकांनी बाहेर या. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर त्या कर्णधाराला तो टॉस दिला जातो आणि सर्वात जास्त टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला विशेष त्याचा गौरव केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. लकी ड्रॉ साठी नावनोंदणी चालू आहे. मंदारशी तुम्ही संपर्क करू शकता आणि ही नावं नोंदल्यानंतर पडाईचा कर्णधार आलाय वटार. प्रथम द्वितीय तृतीय लवकरात लवकर या सगळ्यांनी. फक्त एकच कर्णधार पाठवा. क्रीडा समिती अध्यक्ष राहुल मात्रे यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. कोरोटी गावातील दीनाबंधूंना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. दीनाबंधू आपण या, आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला या कर्णधार वटार. सद्गुरु वटार संघाचा कर्णधार भागेश. अच्छा भागेशची वाट बघतात सगळे. या भागेश लवकर. भागेशला यायला वेळ लागणार पण. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सामवेदी ब्राह्मण संघाचे मर्देज गावचे प्रतिनिधी तसेच सामवेदी ब्राह्मण संघ आरोग्य समिती उपाध्यक्ष आणि एक ज्येष्ठ खेळाडू. कोरुटी गावामध्ये मॅच असली तर क्रिकेटची मॅच आणि दिनाबंधू हे समीकरण झालेलं आहे. कोणतीही मेहनत असो प्रोत्साहन असो पूर्ण देतात त्यांच्या हस्ते. आज आता टॉस होत आहे. मी सद्गुरू वटार संघाचा कर्णधार, कारण आपण अगोदरच निर्धारित केलं होतं की आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करणार आहोत, तर त्यांना विनंती करतो की त्वरित यावे. चला या वटार संघाचा कर्णधार चिराग आलाय. आता चिरागच दिसायचा बाकी होता. चिराग आलेला. वेलकम चिराग. चला मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला प्रथम समोर सुमित. पुन्हा एकदा डाऊन दिलं. ओ व्हॉट अ शॉट. पिक केला चेंडूला समोरच्या दिशेने पाठवून दिलं, फेकून दिलं. सीमा रेखा पार. षटकार. 6 धावा. षटकार आला. 6 धावांनी धावफलक वेगाने वाढलं आणि कुणालने प्रश्न विचारला सुमितला, नक्की हे काय केलं. इतका ओव्हर पिच की फलंदाज त्यासाठी तयार होता. त्याने फक्त समोरच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा मानस दाखवला. कोणत्या प्रकारे ताकद नाही लावली. विथ टाइम चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. षटकार. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल श्री दत्तगुरु पडाई या संघाने जिंकलेला आहे. जतीन आपलं एकंदरीत निर्णय काय असेल. समोरची संघ सद्गुरु वटार अतिशय तगडा संघ, मागच्या टुर्नामेंटमध्ये उपविजेता ठरलेला संघ, त्याच्या विषय रणनीती काय असेल आणि एकंदरीत त्या स्पर्धेविषयी. सद्गुरु वटार संघ हा त्यांची बॉलिंग खूप चांगली आहे. आम्ही पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही 40 ते 45 रनचं टार्गेट ठेवून जाणार आहोत.
आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी आयोजनाविषयी पावसाचं सावट आहे, परंतु सर्व सामवेदी ब्राह्मण संघाचे खेळाडू व आपले अतिशय चांगले असं काम करत आहे. ते एकंदरीत या स्पर्धेविषयी नाही, खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि पाऊस येऊनसुद्धा म्हणजे नियंत्रणित आहे सर्व स्पर्धा, हे बघून खूप आनंद होतो आहे. चिराग, नाणेफेकीचा कौल आपल्या विरोधात गेलेला आहे. आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. जर नाणेफेक आपण जिंकली असती तर काय घेतलं असतं? स्पर्धेविषयी थोडक्यात. नाणेफेक जिंकून आमचं टीम डिसिजन असंच होतं की प्रथम फलंदाजी करूया, पण हा शेवटी टॉसचा कॉल आहे. जे आहे ते 100% देऊन खेळणार. एकंदरीत स्पर्धा बघता खूप छान आयोजन केलेली मेहनत दिसून येते. पावसाचं जे सावट आहे, प्रार्थना करूया की ते निघून जाईल. जसे सामने चालू आहेत तसे पूर्ण पडतील. एकंदरीत दुसरं गोष्ट जतीने सांगितल्याप्रमाणे ते जसे 40 ते 45 धावा करण्याचं योजना आहे त्यांनी, आम्ही त्यांना 30 ते 35 धावापर्यंत थांबवण्याचं ट्राय करू आणि मॅच जिंकण्याची ट्राय करू. धन्यवाद. गोज टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आणि यानंतरची होणारी मॅच सुद्धा खूप चांगली रंगेल. पडई आणि वठार दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर असतील. त्या अगोदर चालू असलेली मॅच जिथे बोळीण संघ धावांचा बचाव करते आणि करमाळे संघ धावांचा पाठलाग करतोय, त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात जिथे पाठलाग करायचा आहे. चा पाठलाग म्हणजे सरासरी जी अपेक्षित होती ती पहिल्या षटकामध्ये अर्जित केली गेली आहे. प्रथमने समोर मारलेला एक मोठा फटका षटकाराच्या रूपाने तो खरोखरच खूप शानदार होता आणि त्याच्यामुळे ती सरासरी मेंटेन ठेवणं, कायम ठेवणं सोपं राहिलं. तुर्तास प्रथम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्यासमोर आदित्य नाईक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आदित्यच्या हातामध्ये चेंडू. आदित्यने केलेली गोलंदाजी आपण बघितली. ज्यावेळेला यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु ताकद नाही दिसली. चेंडू नाही जाऊ शकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. उंची जास्त गाठत असताना टिपलाय झेल. संपलाय प्रथमचा खेळ. फलंदाज बाद. आदित्य नाईक याने पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. बघा, ज्यावेळेला शार्दूल SBPL मध्ये खेळत होता त्यावेळेला शार्दूलने त्याला मारलेला षटकार आणि त्या षटकारानंतर त्याने त्याचं सडेतोड उत्तर देत असताना काढलेला विकेट म्हणजेच घेतलेला तो त्रिफळाची बघण्यासारखा होता. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज. मग आज पहिल्या फेरीतील सामने होतील. उद्या तुम्हाला दुसऱ्या फेरीतील सामने, तिसऱ्या फेरीतील, चौथ्या फेरीतील म्हणजेच काय फायनल सुद्धा उद्याच बघायला मिळणार आहे. यावेळेला बॅकअप लाईन टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला जरूर, परंतु तितकीशी गती नव्हती. त्यामुळे कौस्तुभला त्या चेंडूला जज करणं सोपं राहिलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आदित्यमध्ये ती क्षमता आहे धावांना वाचवणं, धावांना थांबवणं, मोठा फटका मारून न देणं. आणि म्हणूनच विकास इलन बोळींची जी साईट आहे, टीम आहे, ती तितकीच बॅलन्स दिसते. त्यांच्याकडे प्रॉपर टॉप ऑर्डरचे बॅटर आहेत. मिडल ऑर्डर खूप चांगला आहे. टॅलेंटर त्यांच्याकडे चांगले आहेत. ऑलराऊंडरची सुद्धा खूप चांगले बनणार. वेलकम भागेश. आणि त्यामुळे ती एक साईट, एक परफेक्ट साईट आपल्याला म्हणून बघायला मिळते. तुर्तास चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय 3. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसऱ्या चेंडूवरती डॉट आणि आता चौथा चेंडू आदित्यचा. यावेळेला चेंडूला लेफ्ट काढायचा प्रयत्न. कोणत्या प्रकारची खेळण्याची इच्छा नाही दर्शवली. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 3 डॉट आलेत आणि नंतर मी म्हणेल हा मोठा कमबॅक आहे विकास इलन बोळींज कडून. तर एकंदरीत कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर काहीतरी रणनीती डोक्यामध्ये असायला हवी होती. कौस्तुभ उतरल्यानंतर पहिल्या चेंडूवरती प्रथमसारखा त्यांचा मोठा फलंदाज बाद झाला होता. सागर नॉन स्ट्राईकला आहे. कौस्तुभनी सिंगल डबल घेऊन स्टार्ट करून द्यायला हवी होती. नाही, गरजेचं आहे. तुम्हाला एका विकेट नंतर कंट्रोल दाखवणं. विकेट मॅडन आदित्य नाईक. शानदार बॉलिंग, दमदार कमबॅक अँड फाईट बॅक
म्हणता येईल. आणि असं असताना दुसरं षटक निर्धाव, त्याचबरोबरीनं विकेट. 2 षटकं संपली. धावफलकाचा धावा 11. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम करमाळे. जर पहिल्या षटकामध्ये सर 11 धावा आल्या होत्या, विजयासाठी 45 धावाचा आव्हान असताना लक्ष आपल्या समोर टार्गेट सेट होतं. त्यामुळे सागर हा नॉन स्ट्राईकला असताना कौस्तुभनी त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं, परंतु कौस्तुभनी आल्याबरोबर मोठे फटके खेळण्याचा मानस ठेवला आणि 5 चेंडू डॉट गेले. आता समीकरण चेंज झालेलं आहे सर. एकंदरीत आता सागरवरती प्रेशर आलेलं आहे. 12 चेंडू 34 आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रथम. बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. प्रथम गोलंदाजी मार्कवरती आलाय. कधी कधी तुमचा आस्किंग रन रेट जो एक्सेलवरती किंवा डेटामध्ये तुम्हाला दिसतो तेवढा असतो जरूर, परंतु प्रत्येक षटकामध्ये तेवढा धावा येतील असं नाही आहे. तुम्हाला कधी कधी त्या धावांना सोडावं सुद्धा लागतं. काही षटकं तुम्हाला 5-6 धावांची सुद्धा हाताळावी लागतात. एखादं षटक तुम्हाला 20चं सुद्धा करावं लागतं. म्हणजे एखाद्या षटकामध्ये जर का तुम्ही 2 ते 3 मोठे फटके मारताय तर तुमचा आस्किंग रन रेट आपोआप खाली येतो. म्हणजे तुम्हाला आत्ताच्या प्रगत क्रिकेटमध्ये विदाउट प्लॅनिंग उतरून चालत नाही. डाऊन द ग्राउंड बघा कशा पद्धतीने हा फटका मारलाय. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारे का बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हे येणार आहे. हे कधी येणार आहे? ज्या वेळेला तुमच्या प्लॅनमध्ये अशा साऱ्या गोष्टी असतील. तुम्ही ज्या वेळेला आदित्य नाईक समोर खेळत होता त्यावेळेला स्ट्राईक रोटेशनवरती भर नाही दिलात. विकेट गेल्यानंतर माहीत होतं की तुमच्या बाजूचा तुमचा जो काही मोमेंटम आहे तो विरुद्ध दिशेने गेलेला आहे. आता मोमेंटमला आणण्यासाठी तुम्हाला त्या मॅचला हलतं बोलतं चालतं ठेवणं गरजेचं असतं. हा षटकार जर का मागील 6 चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर जर आला असता तर ते 6 धावांची बढत काहीशी वेगळी दिसली असती. तुर्तात 2 चेंडू आणि 18 धावा दाखल करतात. इथून आता येणाऱ्या 2 चेंडूवरती किंवा येणाऱ्या 4 चेंडूवरती 2 ते 3 मोठे प्रहार करावे लागणार आहेत. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होतीये. प्रथम ज्याच्यावरती खूप मोठा भरोसा आहे. बघा, प्रथमचा खेळ तुम्ही जर बघाल मागील 3 वर्षाच्या अगोदर जर जाल तर प्रथम ऑलराऊंडर खेळाडू जरूर होता, पण तितका भरोसेमंद कामगिरी म्हणून त्याच्यावर तितकी मोठी जबाबदारी दिली जात नसायची. आत्ताच्या घडीला प्रथम हा ट्रम्प कार्ड बनून राहिलाय बोळींचा, आणि त्यामुळे प्रथमवरती ही जबाबदारी असताना प्रथमवरती आलेला जो हा हल्ला आहे हा करमाळेसाठी सुद्धा खूप मोठा कमबॅक आहे. आणि सर प्रेशर काय असते, मोठा खेळाडू कितीही असो, परंतु एक मोठा फटका आल्यानंतर ते जे काय प्रेशर असते ना ते आता या 2 चेंडूवरती आपल्याला दिसलेलं आहे. मोठा फटका आल्यानंतर प्रथम यांनी लगातार 2 चेंडू हे अवांतर असे टाकलेले आहेत. धावसंख्येत 2 भर. धावसंख्या झालेली आहे ती 20. 10 चेंडूत 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एक फटका मारलेला आहे. 1 रन आलेली आहे. बघूया दुसऱ्यासाठी सागर धावलेला आहेत आणि सुरक्षित असे पोचलेले आहेत क्रीजमध्ये. 2 धावांनी भर. धावसंख्या झालेली आहे ती 22. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. जर पुढच्या षटकामध्ये सामना नेण्यासाठी सर या 3 चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका गरजेचा. आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू मैदानाला गरगरत निघून चालला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव. बघा, या सुद्धा धावा महत्वाच्या आहेत. तुम्ही एकाला डबलमध्ये किती वेळा कन्वर्ट करता, डबलला ट्रिपलमध्ये किती वेळा कन्वर्ट करता, याचा अनोखा दबाव जो आहे तो गोलंदाजावरती येणार आहे. विकास झेलन बोळिंज अजूनही त्या अवस्थेमध्ये नाही आहेत की तिथून आराम करतील, रिलॅक्स फील करतील. इथे त्यांचे सुद्धा काही म्हणजे विकास झेलन बोळिंजच्या प्रेक्षकांचे नखं सुद्धा आता 2 दातांच्या मध्ये आहेत, कारण इथून टेन्शन आहे. सागरने चेंडूला ड्राईव्ह जरूर गेला. आडव्या बॅटने कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. कुणालच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत सिंगल येते. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. सामना तितकासा जवळ नाही आहे पण लांबही नाही आहे. या षटकामध्ये आलेली फटकेबाजी, प्रथमवरती केलेला हल्ला, कौस्तुभने दाखवलेला त्याचा तो फाईट बॅक, बाउन्स बॅक. सागर ॲज अ ओपनर म्हणून येत असताना आणि सागरचं इतका वेळ खेळपट्टीवरती राहणं. प्रथम समोर कौस्तुभ. चेंडू जाळेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ताईना. चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपलाय झेल. ही ताकद आहे बोलिंगची. क्षेत्ररक्षणामध्ये जराही आहे काय नाही, कोणत्याही प्रकारे कमीपणा नाही. फलंदाज बाद झालाय. कौस्तुभला मैदान सोडावं लागतंय. सर त्याच दरम्यान सामवेदी ब्राह्मण संघाचे बोळींज गावचे प्रतिनिधी विकास नाईक यांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांचे सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व त्यांना मंचावर बसण्याची विनंती करतो.
जो कौस्तुभ यांनी एक मोठा फटका मारला, परंतु जे आदित्याचं षटक जे मेडन गेलेलं ते षटकामध्ये कमीत कमी 6 ते 7 धावा आल्या असत्या तर या शेवटच्या षटकामध्ये काय चित्र वेगळं दिसलं असतं. आता 70% सामना हा बोळीन संघाच्या बाजूलून आहे तर 30 संघे 2 ते 3 मोठे फटके सामना करमाळे संघाच्या बाजूलून. कौस्तुभ गोलंदाजी मार्क वरती आलेत. हो यावेळेला एज अँड गॉन, फलंदाज बाद. मी सामवेदी ब्राह्मण संघाचे सरचिटणीस प्रकाश जोशी यांना विनंती करतो की त्यांनी विकास नाईक यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करावं. कॅमेरामॅन स्टेजवरती घ्या. पाहुण्यांचं आगमन आणि त्यांचा सन्मान सुद्धा मंचावरती केला जाईल. पूर्वेश आलाय आणि नवीन फलंदाज राज आहे. आडवा बॅटने खेळले चेंडूला, चेंडू निघून चालला प्रीतच्या जवळून, सीमा रेखा पार, चौकार, 4 धाबा. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आता 28 वरती धावफलक जाऊन पोहोचल्यानंतर अजूनही 17 धाब्यांची गरज मला वाटत आहे. 4 चेंडू 17 म्हणजे 3 मोठे फटके. मंदार सर बघायचे का? यस, कशासाठी? बीमर. ओ, बीमरचा रिव्ह्यू इथं रेफर केला गेला करमाळे टीम कडून, पाहिला जाणार आहे. बघूयात काय नक्की घडलं. आमचे तिसरे पंच बिझी आहेत, परंतु या मॅचची ओव्हरऑल कहाणी जर बघितली, सामना फसला कुठे, सामना कुठे परत विकास इलेव्हन बोळींसाठी आला आणि कोण कशा पद्धतीने खेळ करताना दिसला. सुमितचं पहिलं षटक एक तडाकेबंद षटकार, 11 धाबांचं षटक. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य नाईकने केलेली निर्धाव, विकेट मेडन ओव्हर. येस, बॉल बॉल. त्यानंतर तिसरं षटक प्रथमचं, त्याच्यामध्ये एक षटकार आला, परंतु षटकाराच्या बरोबरच 2 वाईडच्या धावा सुद्धा बक्षीस स्वरूपाने आल्या आणि त्यानंतर बॅटच्या साह्यानं उर्वरित आलेल्या 5 धाबा म्हणजे ओव्हरऑल 13 धाबा त्या षटकामध्ये आल्यात. आता चौथ्या षटकामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. राजने रेफर केलं होतं नो साठी, परंतु तितकं काही प्रमाण नव्हता वेस्टच्या वरती जाण्याचं. येस, राज समोर कौस्तुभ. नेक्स्ट बॉल. या चेंडूवरती मोठा फटका आलाय का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा झेल टिपला गेला. मोठ्या फटक्यासाठी जरूर जात होते राज, परंतु तितकासा फायदा झालेला नाहीये. मिडविकेटची बाउंड्री खूप मोठी आहे आणि विकेट येत असताना आता सुटकेचा निश्वास मला वाटते बोळिंजकर सोडत असतील, कारण आता 3-17 अशा इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. सर त्या दरम्यान ही परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांचे धडाकेबाज फलंदाज व कर्णधार मंदारे झाले आहेत. त्यांना या चेंडूवरती एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला बोलतो ना की मगाशी जे आदित्याचं जे षटक आहे त्या षटकामध्ये कमीत कमी 4 ते 5 धावा जरी आल्या असत्या तरी चित्र आता अलग असलं असतं. 13च्या जागी आता तिथे 8 धावा गरजेचं होतं. 3 चेंडू आणि 3 षटकार. आदित्यच्या षटकामध्ये झालेली हानी करमाळे संघाला हे त्रासदायक ठरते, अडचणीची सबब ठरते. मंदार आणि येस, मंदार आल्या त्याला मैदान सोडावं लागतंय. खूप चांगला झेल हार्दिकने टिपला यष्टांच्या मागे आणि कौस्तुभने अजून एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फलंदाज बाद. आता या मॅच मधली जवळजवळ हवा निघून गेलेली आहे. मला वाटतं सद्गुरू वठार आणि दत्तगुरू पडई, आपण आपली टीम मीटिंग झालेली असेल तर प्लीज यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पडई संघाने बॅटिंग घेतली आणि वटार संघ क्षेत्ररक्षणासाठी आपला वॉर्मअप करतोय.
आपण जशी मॅच संपेल लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. आज खूप वेळेची पाबंदी असणार आहे, त्याचं कारण आहे वरुण राजा केव्हाही आपल्यावरती प्रसन्न होऊ शकतो आणि त्यामुळे सामने कसे वेळेत संपतील. येस, हॅट्रिक बॉल अँड हॅट्रिक डन बाय कौस्तुभ वझे. लगातार 3 विकेट. तर ही हॅट्रिक घेण्यासाठी कौस्तुभ यांची मेहनत भरपूर असते. सकाळच्या वेळी ते घरी नॉकिंग करतात बॅटिंगला, संध्याकाळच्या वेळी ते बोळींच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी ते कोरुटी गावामध्ये जे आपलं टर्फ आहे त्या टर्फवर येऊन ते प्रॅक्टिस करत असतात. जवळजवळ 4 प्रहारात ते चेंडू हाताळत असतात आणि तोच काहीसा प्रॅक्टिसचा परिणाम, सरावाचा प्रभाव. आणि कौस्तुभचा हा चेंडू फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतं मागील हप्त्यामध्ये जी स्पर्धा आली तिथं मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा कौस्तुभने घेतला होता, प्रथमला मिळाला होता आणि कौस्तुभचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच उल्लेखनीय राहिला होता. मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला विकास इलेव्हन बोळीन संघानं. पराभवाच्या छायामध्ये करमाळे संघ. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर कौस्तुभ वझे. विकास नाईक यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. विकास नाईक बोळीन्स यांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय. मी विनंती करेल कौस्तुभ वझे यांना की आपण हा किताब घेण्यासाठी यायचंय. चला वटार संघ, जास्त वेळ घेऊ नका चिराग, कारण जितकी आपण घाई कराल तितक्या मॅच व्यवस्थित पार पडतील. कारण पावसाचं जे काही वातावरण आहे ते आपल्या